श्री स्वामी समर्थ मित्र. लहानपणी सगळ्यांनी एक गोष्ट तर ऐकली असतात, ज्याने नाही ऐकली त्यासाठी थोडक्यात सांग. 5 लोक असतात, त्यांना 5 कामे दिली जातात आणि ते त्या कामाला लाग आणि काही वेळेत सगळेजण ते काम पूर्ण करून आपापल्या ठिकाणी परत येत आणि ते सगळे स्वतःच्या कामाला सर्वोत्तम समजून त्यांच्या अंगात अहंकार येत आणि ते ठरवतात की कोण श्रेष्ठ ते आपल्याला ठरवलंच पाहिजे. म्हणून ते ठरवतात एका माणसाला निर्णय घ्यायला लावतात आणि तो माणूस त्यांना लाकडाचे तुकडे देतो आणि सांगतो की हाताने हे तोडून दाखव. तर ते सगळेजण बोलतात की हे काय आहे? आम्ही तुम्हाला निर्णय करायला तर तो बोलतो तोडून तर दाखवा. पण ते सगळे एका लाकडाचे तुकडे एका झटक्यात हातात तोडतात आणि त्या माणसाला दाव की हे घे. पण त्या माणसाला त्यांचा अहंकार तोडायचा आहे. त्यामुळे तो माणूस त्यांच्याकडून ते सगळे तुकडे घेतो आणि एका रशीने बांधून त्यांना परत तोडायला लावतो. त्यांना वाटतं की एक तुकडा तोडला तर हे बाकीचे तुकडे तोडायला किती कठीण आहे, म्हणून ते त्या जुत्याला परत घेतात आणि पहिला माणूस खूप प्रयत्न करतो. त्याला वाटतं खूप सोपं आहे, एका झटक्यात तोड, पण तो प्रयत्न करतो आणि थकून जातो. तसंच दुसरा माणूस जातो, तिसरा माणूस जातो, चौथा माणूस जातो, मग 5वा माणूस पण खूप प्रयत्न करून हार मानतो आणि तो माणूस त्यांना सांगतो की एकत्र येऊन तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा आणि 5 जणांच्या हाताच्या जोराने ते तोडून बघा आणि ते सक्सेसफुली ते तोडून दाखवतात आणि त्यांना समजतं की अहंकार करून काय फायदा नाही. कारण कुठलंही काम छोटं नाही किंवा मनापासून केलेले कुठलेही काम हे सर्वश्रेष्ठ काम आहे. तसंच आपल्याला आपल्या लोकांमध्ये खूप काही असतं, आपण आपल्याला किंवा किंबहुना दुसऱ्यांना खूप कमी लेखतो. त्यामुळे अहंकार करायचा काय फायदा नाही. आयुष्य खूप छोटं आहे, त्यात सुखाने जगा, म्हणजेच देवाची भक्ती केलं असे सांगतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.